शेतकरी मित्रांनो, आपण 3 वाजेच्या नंतरचा हवामानाचा अंदाज हा बघणार आहोत. 3 वाजेच्या नंतर आपल्याला कोणत्या भागामध्ये कसा पाऊस पडणार आणि कोणत्या भागामध्ये किती ढगाळ वातावरण ते कोरडं वातावरण असणार हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण बघत आहोत 27 तारखेचे दुपारी 3 नंतरचे हवामानाचा अंदाज. 3 ते 6 वाजेपर्यंतचा हवामानाचा अंदाज कसा असणार आणि कोणत्या कोणत्या भागांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळणार तो आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर आपण व्हिडिओ सुरुवात करतोय. तर मित्रांनो, व्हिडिओवरती कंटिन्यू राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्कीच चॅनलला तुम्ही फॉलो करत राहा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण बघतोय दुपारी 3 ते 6 पर्यंतचे हवामानाचा अंदाज कसा आणि कुठे असणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की हवामानामध्ये जर तुम्ही बघितला तर 3 ते 4 पर्यंत जर तुम्ही बघितलं तर सुरत, मुंबई या ठिकाणी हवामान हे ढगाळ वातावरण ते हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस असू शकतो. त्याचबरोबर आपण आपल्या महाराष्ट्रातील काही जो भाग आहे तो आपण बघणार आहोत. काही महत्वाची शहरं आहेत ती आपण बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता नाशिक, अकोला, इकडे मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये कोरडं वातावरण आहे. तर पुणे, बारामती, त्याचबरोबर सातारा, दापोली, रत्नागिरी, कोल्हापूर, विटा, विजयपूर, बागलकोट, त्याचबरोबर बेळगाव. तर हा भाग जो आहे तर या भागामध्ये आपल्याला पाऊस हा बघायला मिळतोय. त्याचबरोबर सोलापूर, बार्शी, लातूर, उदगीर, बिदर, इकडे बीड, तर या भागामध्ये पूर्णपणे वातावरण कोरडं आहे. तसेच नांदेड, परभणी, मेहकर, अकोले या ठिकाणी, अमरावती, यवतमाळ, तर या ठिकाणी पाऊस हा चांगल्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. तर मित्रांनो, आपण बघत आहोत की नाशिक जिल्हा, त्याचबरोबर अहिल्यानगर, मुंबई या ठिकाणी कोणत्या कोणत्या भागांमध्ये पाऊस पडणार ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अलिबाग, नवगाव, पाली, त्याचबरोबर इकडे पेन, उरण, तर या भागांमध्ये आपल्याला कोरडं वातावरण ते ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. त्याचबरोबर नागोठणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला वातावरण बघायला मिळतंय आणि नागोठणे या ठिकाणी पाऊस हा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. त्याचबरोबर मुरुड, जंजिरा या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. मानगाव, मोरेगाव, त्याचबरोबर महाड, मंडणगड या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतोय. त्याचबरोबर लवसा या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. इकडे लोणावळा, त्याचबरोबर कर्जत, इकडे रसायनी, पनवेल, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, कुळगाव, बदलापूर, त्याचबरोबर मुरबाड, तर या भागांमध्ये सुद्धा तुम्हाला हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे. तर इकडे जर बघितलं आपण तर पिंपरी चिंचवड, पुणे, त्याचबरोबर वाघोली, तुळापूर, तळेगाव, ढमढेरे, रांजणगाव, मालठण, इकडे शिरूर, त्याचबरोबर जावळे, इकडे पिंपळखेड, मनसर, तुम्ही बघू शकता मनसर, खेड, तसेच जुन्नर, आळेफाटा, बोटा, तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इकडे सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळतोय. त्याचबरोबर अकोले, संगमनेर, इकडे सिन्नर, नाशिक, त्र्यंबक, त्याचबरोबर घोटी हा जो भाग आहे, दिंडोरी, पेठ, इकडे हा जो तुम्हाला भाग बघायला मिळतोय तर या भागांमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला 3 ते 4च्या दरम्यान बघायला मिळतोय. नाशिक, लाखलगाव, त्याचबरोबर सिन्नर, इकडे भेंडाळी, निफाडमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता भेंडाळी, सायखेडे, कोठुरे, त्याचबरोबर निफाड, नायताळे, विंचूर, लासलगाव या ठिकाणी तुम्हाला हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळणार आहे. देवगाव, त्याचबरोबर अजून तुम्ही बघितलं तर पिंपळगाव, बसवंत, जोपूळ, मोहोडी, दिंडोरी, तसेच इकडे वणी, साकोरे, अभोना, ओझर, कळवण, तर या भागांमध्ये सुद्धा तुम्हाला हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळतोय. त्याचबरोबर पाटोदा, इकडे जर तुम्ही बघितलं तर येवला, अंदरसूल, नगरसूल, कुसमडी, अंकई, मनमाड, त्याचबरोबर चांदवड, उमराणे, तर या भागांमध्ये सुद्धा पाऊस हा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचाच बघायला आपल्याला मिळतोय. त्याच प्रकारे अहिल्यानगर मधील काही गावं जर बघितली तर कोपरगाव, तसेच पोहेगाव खुर्द, इकडे शिर्डी, राहता,
एकरुखे, जळगाव, चांगदेवनगर, जाफराबाद, लाखगंगा, भौर, भोजडे, आपेगाव, वैजापूर, त्याचबरोबर अगर सायगाव, इकडे लोणी, त्याचबरोबर खिरडी, मस्की, नदी, टेंबी, खानपूर, कमलपूर, टाकळी भान, खोकर, ब्राह्मणगाव, रामपूर, बेलापूर, राहुरी, मोरेवाडी, तसेच लोणी लोणी त्याचबरोबर कोल्हार, सॉरी राजुरी, कोल्हार, देवळाली प्रवरा, कनगर, राहुरी, उंबरे, सोनई या भागांमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर अहिल्यानगर मध्ये मात्र तुम्हाला कोरडं वातावरण बघायला मिळतंय. त्यानंतर 5 ते 6 वाजेच्या नंतर जर आपण वातावरण बघितलं तर याच भागांमध्ये सुद्धा वातावरण तसंच असणार आहे. त्याचबरोबर इकडे जर तुम्ही बघितलं तर धामणगाव, चिंचोली, पस्तारा, कोरेगाव, इकडे पाटोदा, पोखरी, बीड, तर हा भाग जो दिसतोय तर या भागामध्ये पूर्णतः वातावरण कोरडं बघायला मिळते. म्हणजे येथील ही जी शहर आहेत ही पूर्णपणे आपल्याला कोरडी बघायला मिळते. तुम्ही बघू शकता पंढरपूर, अकलूज, सांगोले, सोलापूर, नलदुर्ग, धाराशिव, लातूर, उदगीर, अहमदपूर, परळी, तर या ठिकाणी वातावरण कोरड आहे. तसेच परभणी, नांदेड, त्याचबरोबर भोकर, उंबरखेड, पासूद, हिंगोली, वाशिम, मेहकर या ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. जालना या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा आपल्याला हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळतोय. जर इकडे तुम्ही बघितलं तर विटा, ईश्वरपूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरण आहे. निपाणीमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर सावंतवाडी, पणजी या ठिकाणी, कणकवली, कुसकडे, पुडतडे या ठिकाणी सुद्धा वातावरण म्हणजे वातावरणामध्ये बदल आहे की पाऊस हा चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तर मित्रांनो, आपण या प्रकारे बघितला की कोणत्या भागांमध्ये 3 ते 5 ते 6 म्हणजे 3 ते 6 पर्यंत या भागांमध्ये वातावरण हे अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आता दुसऱ्या राज्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. पण आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे पाऊस बघायला मिळत होता आपण तिथे सगळीकडे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता अक्कलकोट, नळदुर्ग, त्याचबरोबर सोलापूर, तुळजापूर, मोहोळ, पंढरपूर या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडं आहे. तर मित्रांनो, तुम्ही कोणत्या भागातून आहात त्या भागातून कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.